वरमरुही वरमरुही हे वत्सा सूत्रधारा मी कैलासी मातेच्या मृदू अंगावर बसून पिताजींचं तांडव नृत्य पाहत असता तुझी दीनवाणी हात माझ्या करणी पदत पावतात. या रंगमंचावर मी अवतीर्ण झालो. सांग एकाएकी धावा करण्याचं प्रयोजन तरी का? विधी बहु येती चिंता करू नकोस. तुझ्या नाटकात येणाऱ्या साऱ्या विघ्नांचा मी माझ्या हाती असणाऱ्या पाशांकुशायोगे समूळ नाश करेन. अन्य कोणती इच्छा अद्यही प्रिय वक्ता चिंता नसावी. तुझ्या नाटकात काम करणारी अज्ञावती बालके सूज्ञ होऊन देव गुरु बृहस्पती प्रमाणे भाषण करतील, गणगंधर्वांप्रमाणे गायन करतील, अष्टरंगांप्रमाणे नृत्यही करतील. असा माझा तुला मंगलमय आशीर्वाद. मंगलमय आशीर्वाद. सुभगता दुर्गता माता विघाज पूर्ण होती असा मंगल आशीर्वाद. एवढंच नव्हे तर अभिज्ञाता गणपती गजानन या रंगमंचावर अंश स्वरूपात सदैव वास करे निघालो स्वस्तानी. गजानन महाराज शरण. पदकमली मी दासाची निभावी दिनरजनी Ready?
Sword
ही प्रशस्त लंका आणि याच लंकेचे न्यायाधीश माझे पिताश्री अर्थात लंकाधीश रावण यांचा पुत्र मेघनाद. मग आपण पिताश्रींचा आशीर्वाद घ्या. त्यानंतर तीर्थतलासाठी बोलावणारी. हे पिताश्री, जन्माच्या जन्मासाठी अमोल याचे पराक्रम करून माझा प्रिय भाग केला. हे माझा पिता तुझ्या चरणी हा तुझा आशीर्वाद मिळाला मन माझं काय फरक नाही. पण आश्री, ती काय की स्वतःच्या अंगात नाही. आपले शब्द करण्यावर आज क्षणात नाही जमले बाबा. आपल्या बदलला. तुला जायचं आहे ते स्वर्गाच्या ठिकाणी. होय. माझ्या मागे आपल्याला जबाबदारी देते. पण त्या जबाबदारीच्या पूर्णतेसाठी आपण मला प्राचारण केला. मग कोण अशी जबाबदारी या मेघनादाला परिपूर्ण करावी, आपल्या मुखाने वागेश्वरी निघाली आणि ती जबाबदारी पार घेऊन जबाबदारी परिपूर्ण हे मेघनाद, तुला जावं लागेल ते स्वर्गाच्या ठिकाणी. 33 कोटी देवतांचा अधिपती राजा अमरेश त्याला हरवून त्या ठिकाणी तुझी सत्ता तुला प्रस्थापित करावी लागेल. काय लंकेचा त्याग करून सत्ता प्रस्थापित करण्यासाठी देवराज इंद्रांपर्यंत जावा आणि ते इंद्रांचा अमरावतीचा खडगंगाचा वैभव आम्ही हस्तगत करावा. पिताश्री, ही जर का आपली आज्ञा असेल तर मगतावेच्या परिपुत्रेसाठी आपण दिलेली माती हाती घेऊन या विश्वाच्या ठाई अमरावतीचा खडगांच्या राज्य स्वतःच्या हस्तगत करण्यासाठी क्षणाचा विलंब न करता आपल्या आशीर्वादाला या लंकाधीश रावणानं मेघनादाला स्वर्गाच्या ठिकाणी पाठविलंय. मग तिथं जाऊन हा काय करतोय हे आपल्याला सुद्धा पाहायला हवे. पण हे देवा, आज मला साऱ्यांना एकच सांगायचंय. लक्ष 84 एवढी गोकुळ माणसाला जर देहाची प्राप्ती होते आणि 2 नद्या जर का सार्थकी लाभायचा असेल तर प्रत्येकाच्या जीवनात एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग होय.
आहे